तर कसं काय म्हणता मित्रांनो, तर आज सकाळी जास्ती थंडी पडली तर मी उठलो उशिरानं उठलो तर गेलं तर मग वरतं ऊन निघाली होती. मग रपारप घेतली दाता घासून, कारण आपल्याला जायचं होतं. तयारी केली, मग मस्त निघालो गाडीकडे निघालो तर घेतली आपली चाबी, मग आलो गाडीपाशी, लावली गाडीला चाबी, मग घेतली गाडी चालू करून निघालो मग शिंगणापूरला जायसाठी. मग निसर्गाचा आनंद घेत मस्त निघालो आपण शिंगणापूरले आल्याच्या नंतर मग गाडीची बसलो वाट पाहत. तर बऱ्याच वेळ एखादा घंटा झाला गाडी आलीच ना, मग बऱ्याच वेळ थांबा लागला आम्हाला. मग आली बस आली तर आपल्या लालपरीतनी मस्त दिलं मग आई बाबाले बसून. मग निघालो मग घराकडे जायसाठी, पेट्रोल घेतलं टाकून निघालो. मग निसर्गाचा आनंद घेत मी एकटाच मग घरी आलो. तर मग आपल्याला होतं काम, घरी आल्याच्या नंतर आपल्याला गहू करायचे बा, कारण वातावरण होतं चांगलं. मुरुडले जाता कलश म्हणे मी पण गाडी चालवतो. मग कलशला दिली गाडी शिकून दिल्याच्या नंतर आपण तिथूनच गेलो देवदेव धरणावर. पलक मीन कलश आम्ही 3 जण आलो देवदेव धरणावर, कारण इथचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. याच्या अगोदर पण आपण इथचा व्हिडिओ बनवलेला आहे, आयडियावर तुम्ही पाहू शकता. आयडियावर नवीन असाल तर फॉलो पण नक्की करा मित्रांनो. तुम्ही फॉलो नाही करत काही नाही. धरणाचा समोरला व्ह्यू, आता पाणी कमी आहे तर धरणाचं पाणी आता वाहत नाही आहे, नाही ते मस्त बरसातीत आला तर एकच नंबर व्ह्यू राहील. साईडनच नवीन मंदिराचं बांधकाम चालू होतं. मग आलो आपण मंदिराकडे पाहायला आलो. चला म्हटलं अंदर पण मंदिराचा व्ह्यू पाहून येऊ. तर मंदिराचं काम एक नंबर चालू होतं मित्रांनो. मंदिर बांधकाम झाल्याच्या नंतर एक नंबर वाटत आहे. मंदिराच्या अंदरच्या साईडनं खाली मस्त पायऱ्या जासाठी होत्या, जाऊन पाहत होतं. मस्त भुयारी मार्ग होता मित्रांनो. हा मंदिराचा समोरला व्ह्यू. आयडियावर नवीन असाल तर फॉलो नक्की करा. भेटतो मग पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.